हॅलो, आता मी ना संध्याकाळी 5 वाजता व्लॉग टाकणार आहे. सो तुम्ही 5 वाजता माझे व्लॉग नक्कीच बघा. कारण का सकाळी ना माझी धावपळ असते, तर कधी-कधी उशीर होतो व्लॉग टाकायला आणि रात्री मला एडिटिंगला पण उशीर होतो. सो सकाळी-सकाळी मी छान पूजा केली आणि मग शॉपवर आले. ऑर्डर सगळ्या कंप्लीट केल्या भज्जीची आणि वडापावची वगैरे. आणि आता आम्ही थोड्या दिवसांनी मंचुरियन आणि समोसे पण आम्ही स्टॉलवर ठेवणार आहे. कारण का समोस्यांची डिमांड पण भरपूर यायला लागली आहे. ज्या दिवसापासून मी ऑर्डर कंप्लीट घेतले त्या दिवसापासून. आणि माझी दाढ आहे ना ती दुखायची थांबत नव्हती, तर डेंटिस्टकडे जाऊन आलो. तर मला 2 ऑप्शन दिले, एक तर रूट कॅनल नाही तर मग काढून टाकायची. आता काय बघूया, विचार करूया गोळ्या घेऊन. आणि येताना मग मिमीच्या सगळ्या भाज्या संपलेल्या तर त्या घेतल्या आणि समोरच एक नर्सरी झाली आहे क्यूटशी, ती बघितली. जरा छान फुलं होती. आणि आज 26 जानेवारी होता, कालचा ब्लॉग आहे हा. तर पप्पा आणि शुभमला मीटिंगला गेले. तर शुभम फर्स्ट टाईम मीटिंगला चाललं, तर त्याचे नाटकं बघा, किती नाटकी करत चाललंय बघा. आणि तुम्ही बोलतात तो शांत आहे. आणि मिमीला ना जेवण बनवायला उशीर झालेलं, मग हे आम्ही फूड मागवलेलं रेडी टू ईटचं. तर तिला एवढं आवडलं. किनोवा आणि चिकन होता, तिने एवढं साफ केलं की घासायची पण गरज नाही बाऊल तिचा. त्यानंतर घरी आली, मी जेवण वगैरे केलं आणि व्हिडिओ नाही केला. मग परत स्टॉलवर जायला निघाली. तर ही आमचा पहिला कस्टमर होती, तिला मिरची वडा खूप आवडतो. आणि मग बाकी काय मम्मी आणि मीच होतो, कारण का शुभम आणि पप्पा मीटिंगला गेले होते. आम्ही दोघी आज हँडल करणार होतो. आणि मला सारखी क्रेविंग होत होती की गोड खायचं किंवा आईस्क्रीम खायचं. तर मी बघा असे येड्यासारखे आईस्क्रीम खाते. तुम्ही पण असं कवर आणि आईस्क्रीमचं चाटून खाता की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा. मला तर खूप आवडतं, मी अजिबात सोडत नाही आईस्क्रीम. आणि हे बघा डाग लावून घेतला. त्यानंतर मम्मी आणि रुद्र आलेला. रुद्रनी ना समोसा खाल्ला होता, सो त्याला खायचा होता परत, पण आज मी बनवलंच नव्हतं. आणि मला परत सर्दी झाली यार, काय कळत नाही माझं काय चाललंय. मग ऑर्डर वगैरे सगळ्या झाल्या. 9:30ला मी दुकान बंद करतो. मग तयारी करायला घेतली, सगळं आवरायला घेतलं. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो नक्कीच करा. बाय बाय. आणि 5 वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका.